माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 5. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ अभिवाचनातून करते. अध्याय 10. लक्ष्मीची प्राप्ती. महर्षी लोमश म्हणाले, देव दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन सुरू केले. त्यावेळी सागरात कल्प, पारिजात, संतानक, आम्र आदी वृक्ष निघाले. हे सर्व वृक्ष एकत्र करून गंधर्वाला दिले. नंतर देवगणांनी अतिशय त्रास घेऊन सागरमंथीला त्यावेळी सूर्याप्रमाणे श्रेष्ठ आणि सर्व रत्नात अतिश्रेष्ठ महानप्रभा असलेले कौस्तुभ रत्न प्राप्त झाले. चिंतामणीला सर्वांनी कौस्तुभ अर्पण केले. त्यानंतर उच्चैस्रव अश्व सापडला. नंतर ऐरावताबरोबरच 64 रजकत्ने सापडली. त्यात पांडुर, चतुर्दंत, मंदितीत असे काही श्रेष्ठ गजय होते. यानंतर मदिरा, विजया, भृंगी, लसूण, गृंजना तसेच अतिशय उन्मादकारक असा धोत्रा पुष्करी रत्ने प्राप्त झाली. यानंतर केलेल्या मंथनातून दिव्यलक्ष्मी प्रकट झाली, जिला भूषणांची स्वामिनी म्हणतात. ब्रह्मवेत्तेला अन्वीक्षिणी, कोणी हिला मूलविद्या मानतात, कोणी ऋषीसिद्धी मानतात, तशा ही एक रूप मानतात, योगी वैष्णवी म्हणतात, तर कोणी माय असे संबोधतात. केनोपनिषद सिद्धांताप्रमाणे ही योगमाया होय. गौरवर्णीय युवती सिग्ना भूषणाने विषयित अशा महालक्ष्मीचे दर्शन तेथे सर्वांना घडले. माता आपल्या पत्त्याकडे ज्याप्रमाणे पाहते त्याप्रमाणे या देवीने सर्वांकडे पाहिले. देवांकडे तिचे पाहताच देव राज्य लक्षणाने युक्त झाले. ज्या दैत्यांकडे तिचे दुर्लक्ष झाले ते श्रीहीन झाले. तिने आपल्या हातातील लोणमाला गजावरून उतरताच श्री विष्णूच्या कंठाला अर्पण केली. विष्णूने तिला आपल्या आसनावर बसवले. त्या दोघांच्या दर्शनाने तेथे जमलेल्या सर्वांना अत्यंत आनंद झाला. म्हणून त्यांनी शंख, पटह, मृदुंग, आनक, गोमुख, भेरी, जंजरी सर्व वाद्य वाजवून आनंदाचा जल्लोष केला. गंधर्वांनी गायन सुरू केले. नारद, तुंबर, यक्ष, सूर, सिद्ध या सर्वांनी समुगान सुरू केले. अध्याय 11. अमृत विभाजन वर्णन. महर्षी प्रभर लोमश म्हणाले, विष्णू लक्ष्मी यांना प्रणाम करून सूर असुरगणांनी अमृतप्राप्तीसाठी पुन्हा समुद्रमंथन सुरू केले. त्यावेळी प्रथम युवक धन्वंतरी प्राप्त झाला. त्यांच्या दोन्ही हातात सुधेने भरलेला कलश होता. जेव्हा धन्वंतरी समुद्राच्या लटांमधून हळूहळू कलश सांभाळीत भूमीवर येत होती तेव्हा त्यांच्याकडे दडलेले सुरगण कौतुकाने पाहत होते. दैत्य मात्र एकत्रित होऊन कलश कसा कडप करावा याचा विचार करीत होते. तेवढ्यात ऋषभ पर्वाने धन्वंतरीच्या हातातून ते कलश ओढून घेतला. त्याबरोबर असुर अतिशय विषमतेने आरडाओरड करू लागले. त्यांनी आपल्या बळाच्या जोरावर तो कलश त्याच्या हातून हिसकावून घेतला व ते पाताळाकडे निघाले. श्रमलेले सुरगण दैत्यांच्या पाठोपाठ पाताळात गेले. त्यांना पाहून बलिराजा म्हणाला, आम्ही फक्त अमृताचेच तृप्त आहोत. आता आम्हाला काही नको. तुम्ही तुमच्या स्वर्गात निघून जा. स्वार्थासाठी आपण आमच्याशी मैत्रीचे नाटक केलेत हे आम्हाला आता कळले. तेव्हा आता काही एक न बोलता इथून चालू लागा. अशा प्रकारे त्यांना बळीने झिटकारून लावल्यावर ते सर्वजण भगवान विष्णूकडे गेले. विष्णूने त्याच्याकडे पाहून त्यांना शांत केले. अमृत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विष्णूने ताबडतोब अतिशय सुंदर अशा मोहिनीचे रूप धारण केले. ही मोहिनी त्या दैत्यांजवळ जाऊन उभी राहिली. त्यावेळी दैत्यांमध्ये अमृतासाठी खूप वादविवाद सुरू झाला. मोहिनीचे सुंदर रूप पाहून सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. बळीने तिला आदराने वागवले. तिला बळी म्हणाला, या सर्वांच्या कल्याणासाठी अमृत यांच्यात वाटून दिले होते. माझ्यासाठी काम तू चटकन कर. हे ऐकून मोहिनी हसून म्हणाली, हे राजा, विद्वानांनी कधी स्त्रियांवर विश्वास ठेवू नये. कारण स्त्रियांचे मधुर भाषण, साहस, माया, मूर्खपणा, लालची स्वभाव, निर्गुणता हे स्वतःच दोष असतात. माया नसणे, धूर्तपणा किंवा लवडपणा हे दोष तर स्त्रियांमध्ये प्रसिद्ध आहेत. स्त्रियांचे दुर्गुण मी आपणच कथन केले. आता सांगा, माझ्याशी आपली मैत्री कोणत्या भावनेने राहील. दैत्यराज म्हणाला, हे देवी, तू जे नारीतील दोष सांगितलेस ते ग्राम्य नारीमध्ये असतील, पण तू मला काही तशी वाटत नाही. तू माझ्या ऐक, हा कुंभ घेऊन तूच अमृताचे वाटप कर. दैत्यांचे बोलणे ऐकून मोहिनीने म्हटले, आपण सर्वजणांनी दैत्यांमुळे देवांमुळे अत्यंत सफलता प्राप्त केली. त्यामुळे आपण आज उपवास करा. उद्या प्रातःकाळी अमृतपानाने व्रताचे पारणे करा. कारण आपण
व्रताचरण जाणताच ईश्वर प्राप्तीसाठी न्यायाने मिळालेल्या वित्ताच्या दशमअंशाचा विनियोग करायला हवा. दैत्यांनी मोहितून तिचे म्हणणे मान्य केले. मायाद्वारे त्यावेळी तेथे मायासुराने सुंदर असे विशाल भवन तयार केले. सर्व दैत्यांनी स्नानसंध्या सिद्ध होऊन त्या अमृतकलशाचे पूजन केले. रात्री जागरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोहिनीकडून अमृतप्राप्तीसाठी पंक्ती बनवून बसले. त्यांच्या समोरच सर्व देवगण येऊन बसले. त्यांच्याकडे पण मोहिनी म्हणाली, सर्व धर्माचे सर्वस्व असलेले किंवा मिळवून देणारे साधन असे हे अतिथीगण येथे बसले. यांनाही काही यथाशक्ती दिले पाहिजे असे माझे मत. पण अर्थात आपणास मान्य असेल तरच आपण सांगा, कारण जे लोक आपल्या शक्तीनुसार दुसऱ्यावर उपकार करतात तेच या जगात धन्य होत. अशांनाच पवित्र पालन करते मानतात. जे फक्त स्वतःच्या उदरभरणासाठी उद्योग करतात त्यांच्या नशिबात फक्त क्लेशच असतात. हे सत्य. म्हणून हे अमृत मी आता सर्वांना देते. असुरांनी ते मान्य केले. मोहिनी असून म्हणाली, प्रथमच अभ्यंतगणाची पूजा करणे जरूर. तेव्हा हे राजा, मी प्रथम हे अमृत कोणाला देऊ हे आपणच सांगा. बळी म्हणाला, जे तुला योग्य वाटेल तेच कर. तू आमची स्वामिनी. मोहिनीने मग आपला सुंदर करात तो अमृत कुंभ घेऊन देवगणांकडे त्या सुधारसाची दृष्टी विपुल केली. सुधारस दृष्टी विपुल केली. त्यावेळी दैत्यगण आपल्या आसनावर बसले. क्षुधेने पीडित असे ते चिंतित होऊन बसले. काही प्रमुख दैत्यगण ध्यानमग्न झाले. राहू केतू यांनी सर्व दैत्यांना ध्यानमग्न बसलेले पाहिले. लगेच देवांचे संग रूप धारण करून दैत्यांच्या पंक्तीत ते येऊन देवांच्या पंक्तीत ते येऊन बसले. राहू दे येत असलेला पाहून चंद्र सूर्य विष्णूला ती बातमी दिली. विष्णूने क्षणात राहूचे शिर उडवले. त्याचे शिर गगनात उडाले तर धड महान तलावर पडले. त्यामुळे पर्वताचे चूर्ण झाले. पर्वताप्रमाणेच सर्व भूत लोकही चूर्ण झाला. जड चेतन सर्व चूर्ण झाले. महादेव पाहू लागले तर देवांचा निवास त्यांच्या चरणापाशी येऊन धडकला. म्हणून ते स्थान महालय या नावाने प्रसिद्ध. केतू धूमरूपात आकाशात विलीन झाला. त्याने आपली सुधा चंद्राला देऊन टाकली. देव विपरीत झाल्यानेच असुरांचे सर्व उद्योग नष्ट झाले. त्यांचा विनाश झाला. दैव विना सर्व निरर्थक होय. त्या सर्वांनी मिळून मंथन केले, पण सिद्धी मात्र देवांना प्राप्त झाले. असुरांना फक्त परिश्रम वाटायला आले. असिद्धीमुळे मायेने विमोहित झाले. ते दैत्य देवांतर अतिशय कुपित झाले. मोहिनी रूपी विष्णू तेथून निघून गेल्यानंतर ते शस्त्र अस्त्रे यासह देवांची युद्ध करण्यासाठी सिद्ध झाले. गर्जना करू लागले. अध्याय 12 शिवलिंग महात्म्य. शौनकाने विचारले, हे विप्रवर, तारकासुरांचे हनन केल्यानंतर महात्मा कुमाराने काय केले? कुमार तर जणू दुसरे शंभूच. शिव एखाद्याच्या तपश्चर्येने संतुष्ट झाले तर त्याला परमपद देतात. मग कुमार प्रसन्न झाला तर काय प्राप्त होते ते आपण सांगा. लोमश्री महर्षी म्हणाले, जे महापापी असतात त्या सर्वांची पापे कुमार केवळ दर्शनानेच नाहीशी करतो. यात मुळीच संशय नाही. कुमाराचा महिमा सर्व शास्त्रांनी कथन केला. वेदांच्या आगमनाने पुराणाच्या उपनिषदाच्या सर्वच दोन्ही प्रकारच्या मीमांसकांनी कुमाराचा महिमा गायला. यांच्या नुसत्या दर्शनाने संपूर्ण जग पवित्र होते. यमाने स्वतःच असे सांगितले की या भुवनाचे परित्राण करणारा हा विराट कुमार होय. एके समयी यम देवतांचे स्तवन करीत होता. तो म्हणाला, देवपती भर्ग, आपणास नमस्कार असो. मृत्युंजय रुद्र ईशान्य कपार्धी नीलकंठ शर्व व्योमावय स्वरूपी कालनाग्न या कालरूप आपणास नमस्कार असो. या स्तवनाने प्रभू ईश्वर म्हणाले, तू येथे कोणत्या कारणासाठी आला? यमराज उतरला, आपण बोलण्यात चतुर आहात तेव्हा माझे कथन ऐका. काय का कथन? आपण परमार्थी तप केल्यामुळे तुष्टी प्राप्त केली आहे. ब्रह्मदेवाने परमकर्म करूनच तुष्टी प्राप्त केली. त्यामुळे अर्थात आपण वर देण्यात सदा प्रथम आहात. तसेच वेदांच्या द्वारे आपणास आम्ही जाणू शकतो. विष्णू भगवान यज्ञाच्या द्वारे उपवास तसेच व्रते केल्याने संतुष्ट होता. ते भाव किंवा भक्ती देतात. त्यामुळे मनुष्य कैवल्य प्राप्त करून घेतो असे मला वाटते. ते संतुष्ट झाल्यानंतर भोग किंवा स्वर्गातील संपदा देतात. सूर्य नमस्काराने तुष्ट होऊन आरोग्य देतो. हे अन्य कोणी देऊ शकत नाही. अर्ध्य पाद्य इत्यादी अर्थनोपचारांनी मंत्राच्या आवर्तनांनी गणेश देवता
कर्मासाठी निर्विघ्नपणा प्रदान करतो. अशाच प्रकारे अन्य लोकशापालखी यथाशक्ती फले देत असतात. तसेच यज्ञ, अध्ययन, दान यांनी परितुष्ट होऊन अन्य देव संतुष्ट होतात. पण महाआश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या पुत्राने केवळ दर्शनाने समस्त प्राण्यांना स्वर्गप्राप्ती करून दिली आहे. हे महादेवा, जे महापापी आहेत ते सुद्धा कुमारांच्या दर्शनाने मार्गी होतात. तेव्हा मला आपण सांगा, अशा अवस्थेत मी कार्य किंवा अकार्याची व्यवस्था कशी काय करू? कारण जो प्राणी सत्यशील, शांत, दानी, निग्रही, जितेंद्रिय, निर्लोभी, काम, राग सोडून दिलेला, याज्ञिक कर्मावर निष्ठा ठेवणारा, वेद वा वेदांगे यात विद्वान अशा प्रकारे सुकृती अशा मानवरील गुणांनी दिव्य गती प्राप्त करतो. पण तीच गती अधम किंवा नीच अशा मानव कुमाराच्या केवळ दर्शनाने प्राप्त करून घेतो. असे लोक माझे सानिध्य सोडून दर्शनाप्रमादाने सद्गती प्राप्त करतात. त्यामुळे मला आता काही कार्यच उरले नाही. शंकराने यमाचे बोलणे ऐकून घेतले व त्याला म्हटले, हे यमराज, जे पुण्यकर्म करणारे असतात त्यांच्याजवळ मार्गाच्या जन्मीचे पुण्यही जमा असते. असेच लोक धर्मयोगी, धर्ममार्गी होतात. अनेक जन्मातील सद्भावनांचे एकत्रीकरण होऊन ते धार्मिक बनतात. येथे आल्यानंतर त्याचा दर्जा अनेक जन्माच्या पुण्यकृत्याचे अवलोकन करून ठरवलेला असतो. त्याचप्रमाणे स्त्री, बालक किंवा नेच अधम हेही पूर्वजन्मीच्या पापाच्या पुण्याच्या हिशोबानेच पवित्र अपवित्र ठरलेले जातात. म्हणूनच कुमाराच्या बाबतीत आश्चर्यचकित होण्याचे वा त्यांच्या दर्शनाने मिळालेल्या फलाबद्दल विस्मय मानण्याचे कारण नाही. संपूर्ण तीर्थ, यज्ञ तसेच विविध प्रकारची दाने यांनी मन विशुद्ध होते. मनात भाव उत्पन्न करणारा आत्मा असतो. आपल्या आत्म्यावरूनच परमात्मा ओळखला जातो. याचाच अर्थ आपला आत्माच आपले कल्याण करू शकतो. सर्व प्राण्यातील विशुद्ध आत्मा मीच असतो. मीच नेहमी भावभावनांनी युक्त असे बदल करणारा असतो. मग ती फल चल सृष्टी असो, जडसृष्टी असो, हे मी तुला सत्य सांगत आहे. माझे स्वरूप सुख दुःखाच्या द्वंद्वापलीकडचे आहे. मी निर्विघ्न आहे. माझे स्वरूप साक्षात स्वस्थ, नित्य, निरीह म्हणजेच हालचाल न करणारे, कुटस्थ, कल्पांमधील भेद वा प्रवाह बाह्य ज्ञानाने जाणू शकणारे अनंत असे आहे. पण अशा प्रकारे असणारा आत्मा विसरून जाऊन हे सांसारिक जीव मायेच्या मोहाने भरून गेलेले दिसतात. अशा ह्या मायेच्या मृगजाळामागे धावणारे हे सर्व दिसतात. एवढेच काय, स्वतःला पंडित म्हणणारे देव हे परस्पराने दोन्ही मधून मानून मिथ्यावादात मग्न असतात. सत्य, रज, तम ह्या त्रिगुणांनी युक्त जग तत्वांच्या आधारे न जाणणारे षड्रिपुण्ययुक्त होऊन बहिर्मुख राहतात. अशांना असत्य मानावे. गुणातीत वस्तूंच्या अर्थामध्ये परमार्थाचेही एक दर्शन असते. यात भेद अभेदमध्ये विलीन होतो. रागाने विरागता प्राप्त होते. क्रोधाने अक्रोध निर्माण होतो. तेच परमधाम होय. उदाहरणार्थ, पाण्याने भरलेला घडा जड नसतो, तसेच त्याचा आवाजही होत नाही. कारण हे आवाज नसणे हाच त्याचा परमधर्म असतो. त्याचप्रमाणे सर्व स्थानी प्रवृत्ती निवृत्ती म्हणजेच द्वंद्व विद्यमान असते. पण जेव्हा विलीन होते तेव्हाच ते शाश्वत स्थान मानले जाते. ज्ञानवत्ते ज्याला ज्ञान म्हणतात, जे सर्वात्म भावाने निरीक्षण करतात, म्हणजेच सर्वांना आपल्यासारखेच मानतात. ते ज्ञान निरंतर, निर्गुण, निरंजन, निर्विकार, निरीच्छ, सत्यागम्य, स्वसिद्ध, सुप्रभ असे असते. सर्वाहून वेगळे म्हणजेच पर, पण ज्ञानामुळे जाणण्यास असे परमस्वरूप, समबुद्धीने चालणारे, मायेने विचार करावयास लावणारे, ममतेचा त्याग करून वितराग पुरुष निर्विघ्न होऊ शकतात. ही संस्कृती या कल्पनेची मूळ होय. म्हणून ती अमृतास समान मानतात. ज्यांनी हे कल्पनाच त्यागिली आहे ते सत्पुरुष कर्मगती प्राप्त करतात. शिंपेमध्ये चांदी, सर्पामध्ये दोरी, मरीचीमध्ये जलाची भावना असते. पण जी जशी मिथ्या असते तसेच बद्ध व स्वतंत्रता म्हणजेच मुक्त आत्मात्र एकच आहे. निर्गम निरव ग्रह अशातला बंधन कुठले बरे? जसे आकाशात फुले असणे असंभव, त्याचप्रमाणे संसारात गुरफटलेल्या हे आत्म्याचे ज्ञान असंभव. यावर आणखी काय सांगावे बरं? शब्दांची प्रवृत्ती होते तर निशब्द ज्ञानच असते. हे प्रभो, शब्दांची अनित्यता आपण कशी सांगाल?
अक्षर परम ब्रह्म असते. शब्द हे अक्षर स्वरूपी आहेत, म्हणूनच आपण शब्दाला निरीक्षक म्हटले आहे. शब्दाने प्रतिपादन होते, तर मग हे शंभो शब्द विना प्रतिपादन कसे करावे? या कार्याचा विचार, त्याची अवस्था आपण मला सांगा. शंभो म्हणाले, हे येमदेवा ज्ञान ज्ञेय ज्ञानगम्य याचे परिगान ऋषीगण करतात. कशामुळे काय जाणावे हे मी तुला आता सांगतो. ज्याप्रमाणे भ्रमिकेला मही फिरताना दिसते, त्याचप्रमाणे आत्मा बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचा भासतो. म्हणूनच अतिउत्तम प्रकारे परामर्श करून त्याद्वाराच ज्ञान प्राप्त करावे. सर्वांनी त्याला समजून घ्यावे. प्रयोगाद्वारे मनन करून त्याला मानावे. आपल्या आत्म्यामध्येच आत्म्याचे निराधरण करून सुख प्रमुख बंध मुक्त व्हावे. संपूर्ण चराचरातील मायेच्या येशातून मायेच्या पाशातून मुक्त होऊन त्याला त्यागून मीपणा अहंकार हे सर्व मनातून हाकलून देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून स्वतःला सोडवून घ्यावे. मी कोण आहे? मी कोण आहेस? अन्य कोण आहे? तू कोण आहे? तिये कोठून आले? हे सर्व निरर्थक प्रश्न आहेत. सार मूल्य असे धुराच्या ढिगाप्रमाणे ढिगासारखे निरागस आहेत. यात गात वास्तव्य नाही. म्हणूनच हे यमदेवा, खूप प्रयत्नाने आत्म्याचे स्मरण करा. लोमश महर्षी म्हणाले, भगवान शंभूकडून ही प्रेरणा मिळाल्याने यमराज स्वतः आत्मभूत झाले. मग तारकासुराच्या वधानंतर हिमवान आदी प्रमुख पर्वत रुंद स्वामी कार्तिकेयांकडे आले. त्यांनी त्याचे स्तवन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे बंधू आपणास नमस्कार असो. हे बंधू आपणास नमस्कार असो. यम म्हणाले, हे पार्वती पुत्रा, शंकराच्या आत्मजा, हे कृतिका पुत्रा, आपण अग्निभूत आहात. या सर्वांच्या स्तवनाने कार्तिकेय प्रसन्न झाले. त्यांनी गिरिवणांना म्हटले, आपण सर्वजण ज्ञानी याकडून अन्य लोकांकडून पूजले जाल. आपल्यातील शिला सेवित होईल व त्या संपूर्ण विश्वाला पवित्र करतील. अनेक पर्वतीय तीर्थ होतील, दिव्य शिवालये विद्यमान होतील. माझे पितामह सुद्धा यावेळी पर्वतश्रेष्ठा समीपच आहेत. मेरू पर्वत गिरिराज बनेल. तो सर्वांचा आश्रयदाता होऊन लोकालोक पर्वतश्रेष्ठ बनेल. उदयगिरी यशस्वी होईल. भगवान शिवलिंगरूपी होऊन श्रीशैल, महेंद्र, सहाय्यचल, गिरिमलय, विंध्य, गंधमादन, श्वेतकूट, त्रिकूट, दूर हे सर्व शिवाची स्थाने मानली जातील. अशा वरकुमाराने त्या पर्वतांना दिला. यानंतर नंदी म्हणाला, हे कुमारा, आपण या सर्व पर्वतावर गुंफा बनवून टाका. ही शिवालये समस्त देवांकडून कशी पूजली जातील? त्यावर कुमार म्हणाला, देवांचे देव शिली म्हणजेच शिवालय असे सर्वजण मानतील. नीलमुक्त, प्रवाळ, चंद्र, गोमेद, पद्मराग, मार्कत, कांचत, राजन, वैडूर्य, राजन, ताम्रभर, तसेच नागम इत्यादी रत्ने धातू हे या लिंगरूपी पर्वतात समाहित होतील. पावित्र्य मानले जातील. या सर्वातही काश्मीरला विशेषत्व मानले जाईल. नंदीने म्हटले, मान लिंगाला परमपूज्य का मानले? कुमाराने सांगितले, रेवा नदीतील जलात ज्या ज्या शिला सापडते त्या सर्व शिवाच्या पिंडी मानल्या जातील. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील अध्यायात आपण बघूया राशी नक्षत्र निरूपण. बोला हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.